मी डॉक्टर निर्भया बोलते. नमस्कार. मी निर्भया. आज देशातील प्रत्येक घराघरात माझीच चर्चा आहे. कोणी मला लेडी डॉक्टर म्हणतात, कुणी दामिनी, कुणी माला, तर कुणी अभया. ही सर्व नावं मला तुम्हीच दिलेली आहेत. पण माझं खरं नाव डॉक्टर मोमिता देवनाथ आहे. मी कोलकात्यामध्ये एक ट्रेनी डॉक्टर होते आणि आज मी तुम्हाला माझी सर्व जीवन कहाणी सांगणार आहे. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं नाव मोमिता ठेवलं. मी अभ्यासात तशी खूप हुशार होते आणि पहिल्यापासूनच माझं स्वप्न डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टर बनून मला माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं होतं. मी एका गरीब घरातील मुलगी होते. आम्ही कलकत्त्यामध्ये राहत होतो. माझ्या वडिलांचं छोटंसं किराणा दुकान होतं, पण तरीही माझ्या आईवडिलांनी मला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आमची आर्थिक परिस्थिती जरी कमजोर असली तरीसुद्धा आम्ही आमच्या जीवनात खूप खुश होतो. लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांना कष्ट करताना बघत होते. जेव्हा मी माझं स्वप्न म्हणजे माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न माझ्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते म्हणाले, तू तुझं स्वप्न पूर्ण कर. त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट आम्ही करू. तेव्हापासून माझे आईवडील काटकसर करत माझ्यासाठी आणि माझ्या शिक्षणासाठी पैसे बाजूला टाकत होते. मी दिवस रात्र कष्ट करून मला नीटच्या परीक्षेत चांगले मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं होतं. कारण मला जर नीटच्या परीक्षेत चांगले मार्क पडले तर मला सरकारी कॉलेज मिळेल आणि त्यामुळे माझ्या शिक्षणाचा खर्च थोडाफार का होईना पण कमी होईल. मला मोठं डॉक्टर बनवून माझ्या आईवडिलांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या होत्या, ज्या श्रीमंत लोकांच्या घरात असतात. मला त्यांची शेवटपर्यंत सेवा करायची होती. इतर लोक माझ्या आईवडिलांना कायम टोमणे मारायचे की तुमची परिस्थिती एवढी गरीब असल्याकारणाने तुम्ही तुमच्या मुलीला डॉक्टर नाही बनवू शकणार. पण तरीसुद्धा मी माझ्या शिक्षणात खंड पडू दिला नाही आणि अविरत प्रयत्न करत राहिले आणि शेवटी नीटच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून मला कलकत्त्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन मिळालं. मी लहान असल्यापासूनच माझ्या आईला काटकसर करताना आणि वडिलांना कष्ट करताना पाहिलं. त्यांनी स्वतःसाठी कधीच आणि कोणतीच हौसमौज केली नाही, परंतु माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र माझी प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत होते. माझी आवडीनिवडी अगदी व्यवस्थित त्यांना माहीत होत्या. MBBSचा अभ्यास चालू असतानाच मी आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून नोकरीसुद्धा सुरू केली. आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी आणि अभ्यास करत असताना मला तिथे काही गोष्टी खटकल्या आणि त्या गोष्टी मी माझ्या आईवडिलांना सांगितल्या देखील, परंतु ते म्हणाले की तू त्याच्यात लक्ष देऊ नकोस. आपण गरीब लोक आहोत. आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या तरीसुद्धा आपण काहीही करू शकत नाही, कारण या श्रीमंत लोकांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असतात. तुझ्या एवढ्या दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. परंतु माझ्यावर माझ्या आईवडिलांचे संस्कार असल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होत असताना किंवा एखाद्या पेशंटकडून जास्त पैसे घेतले जात असताना अशावेळी माझ्या तळपायाची आग मस्तकात जात होती आणि मी त्याच्याविरुद्ध आवाज देखील उठवायचा प्रयत्न करत होते. पण कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष हे माझ्यावर ओरडत होते आणि सतत मला धमकावत होते. परंतु ते कॉलेजचे प्राचार्य असल्याकारणाने मलाही त्यांची थोडीफार भीती वाटतच होती. आमच्या कॉलेजच्या समोरच पोलीस चौकी होती. तिथे संजय रॉय नावाचा माणूस काम करत होता. तो तिथे काही पोलीस वगैरे नव्हता. तो तिथे काय काम करायचा हे फक्त आमच्या प्राचार्य यांनाच माहीत होतं, कारण तो माणूस संदीप घोष म्हणजेच आमच्या प्राचार्याचा खास माणूस होता. तो जरी पोलीस चौकीत काम करत असला तरी कॉलेजमध्ये त्याचं सतत येणं जाणं होतं. त्यामुळे दवाखाना आणि कॉलेज याविषयी सर्व माहिती त्याच्याकडे असायची. त्याची महिलांकडे बघण्याची घाणेरडी नजर नकोशी वाटायची. पण तो पोलीस चौकीत कामाला असल्याने त्याचा तसा कॉलेजशी आणि दवाखान्याशी जास्त संबंध नसावा. त्यामुळे मी त्याच्याकडे सतत दुर्लक्ष करत राहिले. त्या दिवशी मी घरातून निघाले कॉलेजला जायला. त्या दिवशी मला असं थोडंसुद्धा वाटलं नाही की हा माझा शेवटचा दिवस असेल. त्या दिवशी
मला असं वाटलंच नाही की मी माझ्या आईवडिलांना पुन्हा भेटू शकणार नाही. कदाचित दरवेळी मी आईला बाहेर निघताना येते म्हणणारी मी त्या दिवशी आईला जाते म्हणाले. आणि त्यानंतर ती रात्र आलीच. 8 ऑगस्ट. 8 ऑगस्टला मी संपूर्ण दिवस काम केलं. माझ्या पेशंटची तपासणी करून आल्यावर मला थोडासा वेळ मिळाला आणि आईला फोन करून विचारलं की वडिलांनी गोळ्या घेतल्या का, त्यांनी जेवण केलं का. कारण माझा रोजचा फोन आल्याशिवाय आईवडील निश्चिंत होत नव्हते. पण त्या दिवशी वाटलंच नाही की हा माझ्या आईवडिलांना शेवटचा फोन असेल. कॉलेजमधल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहीत पडल्याने आमचे प्राचार्य आणि काही सहकारी मला मुद्दामच नाईट ड्युटी लावत होते. दिवसभर अभ्यास आणि रात्रीच्या वेळी नाईट ड्युटी असल्याने मी दिवसभर खूप थकून जात होते. त्यामुळे घराकडे आणि आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे फोनवर मी त्यांच्याशी थोडा वेळ जरी बोलले तरी त्यांना दिलासा मिळायचा. आईला फोन केल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांसोबत जेवण करायचं ठरवलं. त्यासाठी जेवण ऑर्डर केलं. पण जेवण ऑर्डर करताना मला काय माहीत होतं की नियतीने माझ्या नशिबात अजून पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. रात्री मित्रमैत्रिणींसोबत जेवण करताना त्यांच्यासोबत थोडासा वादविवादसुद्धा झाला आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला सेमिनार हॉलमध्ये जाण्यास सांगितले आणि दिवसभर थकलेली असल्यामुळे थोडा वेळ आरामासाठी मी गेले. दिवसभर अभ्यास आणि पेशंटचं चेकअप करून थकल्यामुळे मला झोप कधी लागली कळलंच नाही. आणि ह्याच गोष्टीचा फायदा त्या नराधमांनी घेतला. त्या तिघा-चौघांनी मिळून मला बेदम मारहाण केली. मारहाण करताना माझ्या डोळ्यावरचा चष्मा फुटून त्याच्या काचा माझ्या डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यातून रक्तस्राव होत होता. तरीसुद्धा मी ओरडत होते, लढत होते. पण माझा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून माझ्या तोंडात कपडा घालून माझा आवाज बंद करण्यात आला आणि मी चक्कर येऊन पडल्यानंतर माझ्यावर अत्याचार केला. माझ्यावर अत्याचार करताना त्यांना माझी थोडीसुद्धा दया का नाही आली? का त्यांना माझ्यात त्यांची आई बहीण दिसली? ते जेव्हा मला मारहाण करत होते त्यावेळी त्यांच्या तोंडातून दारूचा वास येत होता. त्या नराधमांनी मला माझा जीव जाईपर्यंत मला मारून अत्याचार केला आणि ते तिथून निघाले. ते निघताना त्यांना संजय रॉय नशेत असलेला दिसला आणि नशेतच तो मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघत होता. हे त्या नराधमांनी पाहिलं आणि त्यांनी संजय रॉयला माझ्याकडे पाठवलं. संजय रॉय नशेत इतका धुंद होता की त्याला कळलेही नाही तो एका मृत बॉडीवर अत्याचार करतोय. आणि अशा प्रकारे ह्या ट्रेनी डॉक्टर मोमिताने जगाचा निरोप घेतला. मरतेवेळी माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या आईवडिलांचा चेहरा दिसत होता. आता माझ्यानंतर त्यांचं काय होणार? हाच प्रश्न सतत माझ्या मनात येत होता. दररोज पेशंटची सेवा करताना कित्येकांची जीव वाचवणारी मी, पण आज मला वाचवायला कोणीही नाही आलं. मरतेवेळीसुद्धा मला हीच भीती होती की माझे आईवडील एवढं दुःख कसं सहन करतील. डॉक्टर होण्यासाठी दररोज 10 ते 12 घंटे मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचले होते. माझं आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न एका रात्रीत संपलं होतं. मला MDमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं होतं. सर्वात मोठी डॉक्टर बनायचं होतं. मी माझ्या डायरीमध्ये सुद्धा हेच लिहिलं होतं. कारण माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं होतं आणि एका रात्रीत त्यांचे कष्ट आणि माझी मेहनत जळून खाक झाली होती. सगळे नराधम सर्व करून नामे निराळे राहिलेत आणि दुसऱ्या दिवशी काय झालं तर माझ्या आत्महत्येची बातमी माझ्या आईवडिलांना देण्यात आली. परंतु माझ्या आईवडिलांना माझ्यावर विश्वास होता. ते म्हणाले की आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही आणि माझी आई जोराजोराने रडायला लागली आणि वडील तर सैरभैरच झाले होते. त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त माझाच चेहरा येत होता. माझ्या आईवडिलांना मला शेवटचं बघायचं होतं. पण आतमध्ये मात्र सगळे पुरावे नष्ट करण्याचं काम चालू होतं. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी खूप विनवण्या केल्यानंतर माझी बॉडी आईवडिलांना दाखवण्यात आली आणि मला पाहता क्षणीच माझ्या आईवडिलांना कळालं की ही आत्महत्या नाही तर बलात्कार करून केलेली हत्या आहे. तर मित्रांनो, मी आज ह्या जगात नाही, पण मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की मला न्याय मिळेल? तुम्ही सर्वजण एकत्र येऊन मला न्याय देऊ शकाल? त्या नराधमांना फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. पण ज्या पद्धतीने त्या लोकांनी मला मारलं त्याच्यापुढे तर फाशीची शिक्षा काहीच नाही. अशा नराधमांना तडफडून मारायला पाहिजे. ह्या नराधमांनी माझी स्वप्न, माझे आईवडील माझ्यापासून हिरावून घेतले. माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली. त्यांनी अतिशय क्रूरपणे मला मारलं. मी आशा करते की तुम्ही सगळेजण मिळून मला नक्कीच न्याय द्याल. धन्यवाद.